45वा दिवस सकाळी 6:30 वाजता तुला माहिती आहे रसिका, मी 3 to 4 years बॅक जेव्हा मी गावी होते कोविडच्या वेळेला, तेव्हा मी एका डायरीमध्ये लिहिलेलं की मला एक असा रियालिटी शो करायचा आहे, असा लॉंग चालणारा. वा, लिटरली मी घरी गेले ना की दाखवेन. अँड इट टुक लाईक 4 years टू मॅनिफेस्ट. कधी होतं कोविड? 21. हां 21 बरोबर. 2-3 years. तुझ्या 21चं मॅनिफेस्टेशन मला 21ला लागलं. आणि हे पण होतं की मला गाणं गायचं आहे वगैरे, यू नो, शोमध्ये. It takes time but it happens. It happens. God has a plan. For everyone. प्लॅनच्या अकॉर्डिंग सगळं होतं. ते असतं ना, जेव्हा मी डिस्क्रिप्शन वाचलेलं या शोचं, आय वॉज लाईक दिस इज इट. दिस इज समथिंग दॅट आय वुड लव्ह टू डू मनापासून. मी पण एक्साइटेड होती, पण मला असं वाटलं काय असणार आहे याच्यात, काय करावं लागेल. मला टास्क असणार आहे हे तर माहीतच नव्हतं. या फॉर्मॅटच्या हिशोबाने आय जस्ट थॉट की घरी राहायचं आहे आणि काम करायचं आहे. सेम यो, आय थिंक एव्हरीवन थॉट दॅट वे. पण आय थिंक ज्या पण मुली आल्या ना त्यांच्यासाठी हे बदलाव नेसेसरी होते पर्सनल लाईफच्या हिशोबाने. असं कोण पण नव्हतं की ज्याला गरज नाही आहे. अख्ख्या महाराष्ट्र किंवा अख्ख्या भारतात हां, सगळ्याच मुलीला या एक्सपिरियन्सची गरज आहे. Exactly. ते गावात राहतात की शहरात राहतात. ट्रू. कारण की जे गावात राहतात त्यांना हे करून त्यांच्या गावाशी परत प्रेम होईल. जे शहरात राहतात त्यांना नवीन अनुभव होऊन गावाशी प्रेम होईल. कळतं तुला? सो इट्स अ विन-विन. प्रकृती अस्वास्थ्यामुळे अंकिता आजच्या मोहिमेत भाग घेऊ शकत नाही. सकाळी 10 वाजता नमस्कार. राम राम. नमस्कार. राम राम. मला तुम्हाला एक विचारायचं आहे की तुम्ही गावातल्या भरपूर गोष्टी शिकल्यात. कुठल्या कुठल्या गोष्टी माहिती आहेत जरा सांगाल? चूल कसं पेटवतात, शेण कसं सारवतात, म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारची कामं केली जातात गावात? शेती. इथे ना जास्त मी बघितलं बायका शिवणकाम जास्त करतात. शिवणकाम करतात. रांगोळी करणं, प्राण्यांची देखरेख करणं. स्नेहा? दूध काढतात म्हशीचं. दूध काढतात. या सगळ्यांमध्ये अजून एक महत्वाचा व्यवसाय आहे किंवा ते काम आहे त्यांचं. आणि मला असं वाटतं की ते काम जे आहे ना ते खरं तर सगळ्यांसाठी महत्वाचं आहे. आणि ते काम करणं म्हणजे फक्त काम करणं नाहीये, तर ती एक सुंदर कला आहे. आणि मला असं वाटतं ती कला तुम्हाला माहिती आहे. आणि ती एकदम नाजूक हातांनी करावी लागते. पडके आपण नाजूक हाताने. नाजूक हातांनी कसं होणार? ती माती असणार सगळं. असं म्हणजे जर काही म्हणजे अशी बोलतो ना आपण 0.1% जरी चूक झाली तर झालं, समोरच्याला इजा म्हणजे दुखापत होते, जखम होते. कपड्यांचं काहीतरी कपडे नाही. शक्यतो मला असं वाटतं की जास्तीत जास्त सुरुवातीला मी असं म्हणेन, सुरुवातीला कदाचित पुरुषांचं प्रमाण जास्त असेल या व्यवसायामध्ये. 5 लाखाचं काम, लाकडाचं काहीतरी. नाही, त्याच्यामध्ये पण थोडंसं लागतं ना, तसं ठोकून ठोकून करतात लागते, त्याच्यात पण ताकद लागते. तर ते काम आहे दाढी करणं. अशी मोहीम आम्हाला सांगितली जी ऐकून मी तर झाली, ही तर नाही, म्हणजे ही काय आहे? ही एक मोहीम अशी आहे की आम्ही आमच्या वाईल्डेस्ट ड्रीम्स मध्ये पण ही मोहीम इमॅजिन नाही केली होती. आज तुम्हाला गावात जाऊन लोकांची दाढी करायची.
आणि ज्यांना इजा झाली त्यांचं काय? म्हणूनच आत्ता आपण इथे एक लुटूपुटूची मोहीम करणार आहोत. आणा रे. करायची सुरुवात. हो. लाईफमध्ये कधी विचार नव्हता केला की मी कोणाची तरी दाढी करेल. सगळं साहित्य आलेलं आहे तुम्हाला माहितीच आहे. वस्त्र आहे, त्याच्यानंतर फोम आहे, पुसायला कापड सुद्धा आहे. चला मालकीनबाई या. वा खूप छान आहे. वा संस्कृती. आता मला दाढीत हात घालून ते असं 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 करायचंय, ते पण पुरुषांचा. आणि म्हणजे मी काय म्हणू. थोडीशी अशी झिगझॅग म्हणजे माझ्या मते त्यांनी सांगितलं असेल की मला दाढीची एक अशी वेगळी स्टाईल करून द्या. ही जर आमची मॉडर्न बावधन स्पेशल. वा या रसिका. नाही तुझा प्रयत्न छान होता रसिका. तू तुझ्या जागेवर जा. रमशा या. माझी बारी आली. मी गेले तिकडे. मी फक्त जाऊन उभे राहिले, पॉज मारलं, असं केलं आणि ते फुटलं. लाइफ की गाड़ी ने कस के मारा ब्रेक. नाही नाही रमशा मला असं वाटतंय की तू सलून काढू नकोस, पाणीपुरीचा स्टॉल ठेव. फुग्यांना शेव करणं तर खूप इझी होतं. श्रेजाच्या कस्टमरला मारून टाकलं हिनी. मला खूप मजा पण आली ते करायला, पण मला कुठे ना कुठे ते फुगे फोडायचा बंद करत होतं. तो पण फोडून टाक. तुम्हाला आता कळलं मोहीम तर काय आहे, आणि तुम्हाला तर हेही कळलं असेल की दाढी करणं म्हणजे एक कला आहे. येस. तर आता तुम्हाला गावात जायचंय, गावातल्या सलूनमध्ये जायचंय. त्या सलूनमध्ये जाऊन तुम्हाला तालीम घ्यायची की दाढी कशी करायची ते. ओके. त्यानंतर तुम्ही गावकऱ्यांची दाढी करायची. आणि नुसतं सलूनमध्ये येणाऱ्या लोकांचं नाही. तुम्हाला गावागावात जायचंय, चौका चौकात जायचंय आणि घराघरात जायचंय. तिथे लोकांना कन्व्हिन्स करायचंय की प्लीज माझ्याकडून दाढी करून घ्या, मी ही कला शिकलेली आहे. होम सर्व्हिस. आणि असंच नाही नुसतं करायचं, त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे. बघितलं, मला माहित होतं असं होणार आहे. सगळ्यात जास्त जे पैसे कमवेल ती असेल या मोहिमेची विजेती, आणि ती सगळ्यात कमी पैसे कमवेल ती असेल हुसकाबार. हुसकाबार. करायची सुरुवात. हो. दुपारी 12 वाजता आपण स्टार्ट करणार आहोत इथून. 2-3 लोक आहेत तिकडे, त्यांना विचारून बघते की सलॉन कुठे आहे. ओ दादा, इथे दाढी करणार दुकान कुठे आहे? दादा, दादानी मला रिजेक्ट केलं. तुम्हाला माहिती इकडे दाढी कुठे करू शकतात? मला नाही करायची. काकी
इथे कुठे दाढी करण्याचं दुकान आहे का? पारावर आहे का? हा कुठे? सगळ्यांची दाढी करणार आहे. नमस्कार काका, कसे आहात? तर आज मी तुमच्या दुकानात आली आहे तुमच्याकडून दाढी मिशी कशी करायची हे शिकायला. तुम्ही मला शिकू शकाल? तुम्ही आलं बघू शकता. मी कस्टमर घेऊन येऊ का? हा चालेल. त्यांनी सांगितलं मला की तुला कुठला तरी कस्टमर आणायला लागेल कारण आता कोणच नाही आहे सलॉनमध्ये. आजोबा तुम्ही या ना प्लीज, या ना प्लीज या ना. यार आजोबा नाही बोलतात. किती सारी लोक होती ज्यांच्या दाढ्या अशा वाढलेल्या होत्या पण त्यांना दाढ्या नाही करायच्या आहेत. प्लीज दादा चला ना प्लीज. अजिबात नाही. प्लीज 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 चला ना. मला एक कस्टमर पाहिजे होता दाढी करायसाठी. मोस्टली न्हावीच करणार आहे मी, बघणार आहे. तर तुम्ही प्लीज या माझ्यासाठी. चला चला. श्रेजाला सगळं मिळतंय थेट पण होतोय कायम लेट. मी बघा कस्टमर आणला. हा मी आज आली आहे लकी जेंट्स पार्लरमध्ये. नमस्कार दादा. नमस्कार. येऊ का? लकी जेंट्स पार्लर माझ्यासाठी लकी ठरतं की नाही हे आता मला बघायचं आहे. तुम्ही मला तालीम देऊ शकता का थोडी की कशा दाढी करायचं कसं? नाही का हो? नाही गावात आमच्या नाही असलं जुळत ती लेडीजनं दाढी केलेली. पहिले तर ते बोलत होते की नाही कारण महिला हे काम नाही करत, हे पुरुषांचं काम आहे. तसं काहीच नाही जी लेडीज नाही करू शकत. तुम्ही असं कसं भेदभाव करू शकता तसं नाही. महिला आणि पुरुषांमध्ये? नाही असं काय नाही. खूप त्यांनी म्हटलं पण शेवटी मी त्यांना पटवून दिलं. तुम्ही मला शिकवा फक्त, तुम्हाला मग कळेल की मी किती चांगलं करू शकते. बरं काय शिकायचं काय तुम्हाला? दाढी करायला शिकायची आहे. चालते. ठीक आहे. हां चालते. चला तालीम सुरू हां करूया. चालते. त्यासाठी तुम्हाला पहिलं हे झाडू बिडू मारायला लागेल, पहिलं हे शिकायला लागेल. दादा प्लीज माझ्याकडे वेळ नाही आहे. जर शिकायचं असेल तर तुम्हाला हे झाडू मारायचं लागतं. काहीच ऑप्शन नव्हता, घेतला मी झाडू, सलॉन साफ केला त्यांचा. झाडू केल्यानंतर माझी तालीम सुरू झाली. सगळ्यात पहिले तर मला कळालं की किती सगळी गोष्टी लागतात ते दाढी काढण्याच्या जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये. बरोबर. हा पाणी मारा तोंडावर आणि जरा रफ करा. अच्छा स्क्रब करा. हां हे फॉर्म घ्या. एवढं ठीक आहे. हां की जे ब्लेड असते ते ब्लेडला 2 पार्टमध्ये डिवाइड करायचं आणि 2 पार्टमध्ये डिवाइड करून ते तिथे टाकून हळूहळू करायचं. तर ही करंगळी इकडे जाणार, 3 बोटं इकडे जाणार. हा तसं केल्यानंतर आपण हे स्किनच्या अंगठ्यांवर ओढायची आणि परत यातून असं खाली घ्यायचं. वस्तारा खंबीर खरं, संस्कृती गंभीर. तर सगळ्यात अवघड असतो हा भाग. उलट धरून हळूहळू काढलं पाहिजे नाहीतर त्यांचा होट कापला जाईल. तुम्ही कापले कोणाचं होट? शिकताना आम्ही कापले ना. जय श्रीराम. गळ्याला करायचं असतं तेव्हा मला थोडी भीती वाटत होती करायला, कारण माझ्यामुळे कोणाला त्रास होऊ नये हेच माझं उद्देश होतं. आणि मग अर्धी दाढी कस्टमरची मी केली आणि कस्टमरना खरंच आवडलं. दादा आता हे झाल्यानंतर काय करायचं असतं? पुसून काढा. कोणाला पुसून काढू? अच्छा साबण पुसून काढू. मला वाटलं तुम्ही ह्यानं पुसून काढा डायरेक्ट. दाढी केल्यानंतर पावडर कंपल्सरी असतं. थोडंसं वेळ लागलं की नक्की अच्छा असं असतं. हे सगळं शिकत मी माझी तालीम पूर्ण केली. चलो थँक्यू काका, तुम्ही खूप व्यवस्थितपणे मला शिकवलं. माझ्याकडे काही सामग्री नाहीये बरं दाढी करायला, तर तुमच्याकडे आहे काही? आहे मी देतो, आहे माझ्याकडे. तर तू सेविंग करायला ही झालेली आहेस, तयार झालेली आहेस, ही तुझ्यासाठी किट. तुमचा आशीर्वाद घेते मी या धंद्यासाठी. मला ऑल द बेस्ट म्हण आणि देवाची प्रार्थना कर की आज मी कोणाचंही काही रक्त नाही गाळणार. प्रार्थना कर रे बाबा, तिलाच काय बघतोय.
आणि मी ते सगळे गोष्टी घेतले आणि मी इथं दुकानाबाहेर निघाली ॲक्च्युअल मोहीम करायला. दाढी करा दाढी. तुम्हाला जाऊन त्यांना बोलवायचं आहे आणि असं सांगायचं आहे की रसिकाकडे दाढी करायला या. बाबा किंवा काका आहेत ज्यांना शेव करायचं, मी शेव करून देणार, त्यांना दाढी करून देणार. माहिती इकडे पुढे जाऊ. दाढी करायची का थोडीशी, फक्त ट्रिम नको. दाढी 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 दाढी. दाढीवाली आली, पंचायत झाली. काका ऐका, लिंबू घेता का? पैसे नाही आहेत माझ्याकडे. काका तुम्ही दाढी करणार? केले ऑलरेडी केले. मस्त एकदम आपण हे एकदम ट्रिम करवा ट्रिम. अरे ये ना प्लीज प्लीज दादा, तुम्हाला करायचंय? मी शिकून आली आहे सॅलॉन मधून. तुम्हाला दाढीच नाही. एकदम लय भारी करते मी, प्रोफेशनल आहे, लहानपणापासून करते. बाई तू चुना लावलीस, त्याने आधीच पान खाल्लंय. नाही करायची दाढी, पळो भावा गाडी. करा की हो, मस्त एकदम रापची करूया. दाढी तरी करून घ्या. नाही वाढवायची म्हणून ठेवली. शेती करणार असतील का त्या? मला माझ्यावरती भरोसाच नाही होता की मी दाढी करून देऊ शकते. मुच्छी कापून देऊ मी तुम्हाला? नको नको. हा आणि गोची कर त्याची. मग केस कापून देऊ? कार्यक्रमाला जायचंय मला, आता संध्याकाळी प्रोग्राम आहे. इथंच प्रोग्राम होईल. या बसा. मी असा म्हातारा, घसरल वर्ण वस्तारा. तुम्हाला दाढी नाही ना, तुम्ही साबण कसं लावणार? पैसे द्यायला लागतील. चेक देणार ना. तर माझी सगळ्यात आधीची स्ट्रॅटेजी ही होती की जे लहान लहान मुलं होते ना त्यांना मी जमा केलं आणि त्यांना मी सांगितलं की तुम्ही जाऊन काका शोधा. आलो माघारी आलो. नाही माघारी आलो आलो. ओ काका इथे या. तुम्ही तुमच्या घरी येऊन शेव करते. माझं गणपतीच्या देवळापासून. तर मी येते तुमच्यासोबत. तर मी त्यांच्या स्कूटरवरती बसली आणि स्कूटरवरती बसून ते मला त्यांच्या घरी घेऊन जात होते. दाढी आता दाढीत नाही तर काय करायचं? आहे की कुठे आहे दाढी? इकडे इकडे इकडे. हा चला या. तर इथे आजोबांना बसवलं, इथे काकांना बसवलं आणि काकांना मस्त क्रीम वगैरे लावलं. तर तोपर्यंत दुसऱ्या आजोबांना पण क्रीम लावलं. काय चाललंय काय? ती चुना लावतीये, ही नुसतीच क्रीम लावतीये. लवकर घेऊन या. काकांचं करता करता मी आजोबांकडे माझं लक्षच नाही गेलं आणि आजोबा क्रीम लावून बसल्या होते आणि ते त्यांची वाट पाहते की ही माझं आता कधी करणार. रसिकानं केला आजोबांचा अर्धवट राव. आजोबा माझ्या मागे लागलाय, काकांचा पण करायचंय आणि लोक पण मागून प्रेशर, अरे आजोबा राहिलेत, काकाचं करताय, हे करताय, ते करताय. मी खूप फ्रस्ट्रेटेड झाली. क्या बात आहे, एकदम चिकना. पैसे किती? पैसे तुम्ही जेवढे द्याल तेवढे. गळा वेळा कापणार नाही. नाही कापणार, एकदम केअरफुल. ठीक आहे चला. अजून एक्स्ट्रा सर्व्हिसेस द्यायचे होते, म्हणजे मसाज करून द्यायचं होतं, हेड मसाज. हेच माझ्या डोक्यामध्ये चालू होतं. गळा कापतोय. नाही कापणार मी, डोंट वरी. प्लीज यार प्लीज. नशीब गळ्यावरचं ओठावर निभावलं. त्रुटी लावते. फर्स्ट कस्टमर मिळाला आणि त्यांचे केस खरंच खूप कडक होते. पण मी खूप चांगला प्रयत्न केला आणि खूप त्यांना इम्प्रेस केलं आणि नंतर मग माझी चंपी दिली मी. आणि मला माहिती होतं की ज्यांना पण मी चंपी देईन त्यांना खूपच आवडणार आहे. एक मिनिट, मला तेल लावून घेऊ. दादांना सांगितलं की मी 500 रुपये घेणार, 200 रुपये दाढीचे आणि 300 रुपये मस्त मसाज दिले त्याचे. आणि बघते तर काय, दादांनी मला 1000 रुपये दिले. सिरियसली. माझी स्टाईल आहे, 2 कस्टमर एकत्र घेते मी. हे बघा, इथे बघा, टोपी काढा. बोला की माझा नंबर आहे म्हणून. अरे नाही, दोघांना एकत्र आहे. आता तुम्ही तसेच यांना मी भिजू घालते. अजून थोड्या वेळानं आंघोळ घालायला लागेल. तोपर्यंत मी तुमची एका साईडला दाढी करते. एक पोरगी. काका तुम्ही मला 2000 देणार असं तुम्ही मला म्हटलंय. येस.
मी. तुम्ही 2 मिनिट नाही रिलॅक्स नाही करणार तुम्ही? साबण वाळला तर ती आग होती काय. अरे बाबा रिलॅक्स करताय ना त्यांचं. एक मिनिट बाबा आपले बिचारे बाबा. एका ब्लेड मध्ये 2 पक्षी, अर्धी दाढी काढली नक्षी. 500 रुपये देईल मी तुला दाढी करायचे. आणि ते बसले. मग मी त्यांची दाढी वगैरे केली प्रॉपरली. नाही 500. तुम्ही 500 बोलले होते, अजून 500 देईल म्हणून. नंतर बोलतो माझ्याकडे पैसेच नाही आहे. तर खूप डिमोटिवेटिंग आणि खूप स्लो माझी सुरुवात होती. असंच दिवसभर आता गावात फिरायचं म्हणजे अवघड आहे माझं. घरची ओळखतील ना मला. चावडीव जातो चावडीव आणि सांगतो यांनी केली माझी दाढी. दुसऱ्या दुकानात जा, रमशाकडे जाऊ. हा आता हिच्याकडे अर्धून रमशाकडे अर्धून. मला दिसत होते की त्यांच्यावरती ॲटलिस्ट 2 ते 4 कट्स होते. तर मला खूप वाईट वाटत होतं आणि मी दादांना सॉरी म्हणत होती. पॅकअप केल्यानंतर मी म्हटलं दादा पैसे 300 रुपये फक्त. तुम्हाला जास्त द्यायचे जास्त देऊ शकतो. अरे बापरे, मी म्हणलं 500 रुपये तरी झाले असते. 500 रुपये देऊन टाका. मी खूप खुश आहे कारण की त्या दादांनी मला 500 रुपये दिले आणि त्या 500 रुपयेमध्ये मला वाटतं मी ॲटलिस्ट त्यांना 1000 रुपयाचे कट दिले असतील त्यांच्या फेसवरती. द्या 1500 द्या. पैसे जेव्हा मी सांगितलं आता काका काढा 2000 रुपये आणि मी अशी वाट पाहत आहे. तर काकांनी म्हटलं अरे मी 2000 म्हटलंच कधी. तर तेव्हा मी एकदम शॉक झाली की अरे काका तुम्ही तर म्हटलं होतं ना की तुम्ही मला 2000 देणार. म्हणजे काकांनी मला उल्लू बनवलं आणि त्यांनी माझ्याकडून काम करून घेतलं. दाढी करायची तुम्हाला? नाही दाढी ना करा ना प्लीज. नाही तुम्ही ओळखता ना मला? अरे रमच्या काल आवाज दिला तू बोललीच नाही. हो. त्या घरातून मी 2300 रुपीज अराउंड कमवले. त्याच्यानंतर मला एक छोटा मुलगा दिसला रस्त्यावरती. त्याला ना दाढी होती ना मिशी होती. तर मी त्याला म्हटलं चल चालेल मी ना तुझे केस ट्रिम करते. तर तो तिकडे बसला आणि त्याचे केस मी थोडे ट्रिम केले आणि त्यांनी स्वतःच्या पॉकेट मनीमधून मला 50 रुपये दिले. पळून गेल्यावर नंतर ते एका सॅलोनमध्ये गेले. काका द्या ना प्लीज 1000 रुपये तरी द्या. काकांनी खरंच माझ्यावर एवढा मोठा म्हणजे त्यांनी मला उल्लू बनवलं. त्यांनी फ्रॉड केलाय माझ्यासोबत आणि ते बघून मी एकदम रडायला लागले. काका प्लीज. काका एवढं मी म्हणताय थोडं तरी मान राखा. काका लवकर प्लीज 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 प्लीज. काका लवकर. असाय तर पाहिजे तेवढं. काय काका तुम्ही एवढं माझं मन दुखवलं. आणि फक्त इथून ट्रिम करून देणार. कसं बी करा, काय करायचं ते करा. फक्त शेप मारून देणार तुम्हाला. कारण काय ना तुमचा शेप बरोबर नाही. हसतायत काय? खरंच हिरो सारखं लुक आहे. हजम लोक ज्यादा बोलते बालू. दादा तुम्ही खूप जास्त हँडसम दिसत आहात. तुम्हाला आता बावदांची कुठली पण मुलगी मिळेल. पैसे देऊन जा. थँक्यू. अजून 500 रुपये. थँक्यू दादा. दादा तुम्हाला करायची दाढी? पळाले ते. मी ज्या हिशोबाने लोकांची दाढी करते ऊस बनवते लोक एवढे मला सपोर्ट करतात. मी खूप इमोशनल आहे. आता एकच हप्ता राहिलाय. पहिल्यांदा कोणी रडत दाढी काढत आहे. हा इमोशनल होत आहे. येस. काकांनी पॉकेट काढले आणि खरंच त्यांनी 500ची 2 नोट दिली म्हणजेच मला 1000 रुपये दिले. आणि तिथे मी अशी आली अरे वा 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 म्हणजे आता मी माझाच रेकॉर्ड ब्रेक केलाय. मी 500 नाही तर मी एका माणसाकडून 1000 रुपये घेतले ते पण दाढीसाठी. तर ते बघून मला असं वाटलं की वा माझ्या या बावधनमध्ये खरंच अपग्रेड होत चाललाय. डोंट अँग्री मी. अरे खूप वेगळा अनुभव होता आणि खूप मजा आली. पण अजून वेळ संपली नाही आहे तर आपल्याला जायला पाहिजे. अजून गिराईक शोधून त्यांची मस्त दाढी करायला पाहिजे. हे जे मसाज आहे हे मी स्पेशल पॉइंट्स दाबते.
हे स्पेशल पॉईंट्सनी तुमच्या जे काही तुम्हाला प्रॉब्लेम्स असणार ते सगळे तुमचे प्रॉब्लेम्स आयुष्यातून जाणार. आणि बोलण्याला तुम्ही गणणार. इथे सांगा कसं वाटलं? छान वाटलं. छान वाटलं. काकांनी माझं मसाज घेतलाय, धन्यवाद. गावात त्यांच्याकडे 500 आहेत ना, तर ते 490 रुपये तुम्हाला काढून द्यायला तयार असतात. तर हे गावाचं प्रेम आहे. तर खूप चांगलं वाटलं ऑनेस्टली. आणि हे असे मोहीम आम्ही त्यांच्यामुळेच करू शकतो, कारण त्यांचं प्रेम आहे आणि ते आमच्यावर विश्वास ठेवतात. तर त्यामुळे आजची मोहीम खूप छान प्रकारे संपली. रात्री 8 वाजता काय काळू हा दादा, मोहीम पोरींनी लय भारी केली असं कळलंय मला. लय भारी केली. हो भारी केली, भारी केली. मला पण आता उत्सुकता लागली की यांच्याकडनं त्यांचा अनुभव जाणून घ्यायचा. बरोबर बरोबर. खुश दिसता एकदम सगळे. नाही, आम्हाला असं वाटतं की तुम्ही स्वतःचा मेकओव्हर करून आलात. नेमकं काय म्हणजे नक्की सलून मध्ये तुम्ही मोहीम करायला गेला होता की स्वतःचे केस बीस कापून काय असं? नाही नाही नाही, आता काय एकच हफ्ता राहिलाय ना. अच्छा, म्हणून करून घेतलं का? आता सगळंच चांगलं हळूहळू हळूहळू करून घ्यायचं. मोहीम मध्ये कुठेतरी वेळ काढायचा, पटकन जाऊन यायचं स्वतःसाठी, नाही का? मला मोहिमेचा अनुभव सांगा त्रेजा. कधीच लाईफमध्ये कोणाची दाढी नव्हती केली. लकीली आज कट्स वट्स कोणालाच झाले नाही, तर मी तर खूप खुश आहे त्या गोष्टीबद्दल. संस्कृती, ते वस्त्र हातात मध्ये होतं ना आणि कोणाचं तरी इकडे असं मानेच्या जवळ कर, मग तेव्हा कळून येतं की अरे बापरे, म्हणजे एक चूक आणि काही होऊ शकतं. काही होऊ शकतं. लागलं नाही ना कोणाला? एका माझ्या काकानं इकडे थोडं एंड मध्ये 2 मिनिटं राहिलेली मोहिमेत आणि सगळे प्रेशर करत होते की संस्कृत संपव आणि इकडे पण ते म्हटलं की काय नाही, मी स्वतः पण नाहीये, मी करताना मला पण होतं. रसिका, मी तर जिथे जिथे मला काका आणि आजोबा मिळत होते त्यांना तिथेच मी चटई टाकायची. म्हणलं बसा खाली. करते 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 धावली, पेटी घेतली, उचलली. काय काका इथे आहे का? हे इथे पण चटई. म्हणजे मी रस्त्यावर सगळीचकडे चटई टाकून टाकून मी बसत होते. आणि काही काका अशी पण खूप डिमांडिंग होते, हे काय केलं, अमिताभ बच्चन सारखं पाहिजे, अनिल कपूर सारखं पाहिजे. मी बोलली काका थांबा हो, मला एवढं नाही जमत. तर एका वेळेस मी 2-2 काकांना पण करत होती. इकडे अर्ध इकडे अर्ध, यांना पण खुश त्यांना पण खुश. आणि दादा आज मी रडली. मी रडता रडता दाढी करत होती रस्त्यावर बसून, ते पण चटईवर. काय झालं होतं? कारण मला असं होतं आता असं मी कधी कोणाची दाढी करणार, कोण मला 500 देणार. आता एकच आठवडा राहिलाय, मी थोडी ना अशी बावधनमध्ये फिरणार. लग्न झाल्यावर तुम्ही नवऱ्याची बिनपाण्याची करू शकता. ठीक आहे. रमशा, तुझ्या बाबत काय झालं आज? 2 गिराईकांनी मला खूप त्रास दिला. 2? पहिले तर एक काका आले, त्यांनी मला म्हटलं की 500 रुपये देणार. मस्त बसले की 500 रुपये 500 रुपये आणि मस्त दाढी करून घेतली. दाढी झाल्यानंतर माझ्याकडे पैसेच नाही. आणि पहिल्या कस्टमरनी माझ्यासोबत असं केलं, तर त्याच्यानंतर ॲडव्हान्स पेमेंट घेऊन मी हे थोडेफार पैसे कमवलेत. आणि खूप स्ट्रेस आलेला मला की कोणाला लागेल कोणाला नाही लागायला पाहिजे, त्यामुळे मी स्वतःलाच लागून घेतलं. खूप असं झालं. स्नेहा, पहिले जे मला कस्टमर मिळाले ना ते खूप चांगले होते. त्यांना मी 300 रुपये सांगितलं होतं, पण मी ॲटलिस्ट 1000 रुपयाचे कट्स दिले त्यांच्या चेहऱ्यावरती. बापरे. आणि मग ते सगळं झाल्यानंतर ते बोलले अरे तू तर असं 500 रुपयासारखं काम केलंस. तर मग त्यांनी मला 500 रुपये दिले. तर मी खूप खुश झाली. आणि त्यानंतर माझा थोडा बॅड लक सुरू झाला, कारण की मला कोणीच मिळत नव्हतं. जे पण मिळत होते त्यांची ऑलरेडी दाढी झाली होती, बहुतेक ह्यांनीच केले सर. मग फक्त मिशी राहिली होती. तर मी विचार करते आता पैसे तर पाहिजेच. तर मी त्यांना म्हटलं की मी ना तुमची मिशी ट्रिम करते. तर मी असे खूप आजोबांचे खूप काकांची मिशी ट्रिम केली. आणि मग 1-2 लहान मुलांचे केस पण कापले. काय ऑप्शनच नव्हता. तर दाढी पण मी ट्रिम केली कायचीनी. निकाल काय तो आम्हाला तर माहित नाही, तो तू खरं तर तुमच्याच हातात आहे. आता बघूया काय निकाल लागणार आहे. पण आजची जी मोहीम आहे ना, ही तुमच्याकडनं करवून घेण्याचं एक खास कारण होतं. कोल्हापूर जिल्ह्यातील एक स्त्री आहे, हासूर सासगिरी या गावातील त्या स्त्री आहे. त्यांचं नाव आहे शांताबाई यादव. या आहेत आपल्या देशातील पहिल्या महिला नाभिक. खरं तर शब्द तुम्हाला कळणार नाही, नाभिक की ज्यांनी पुरुषांची दाढी करायचं काम सुरू केलं आणि यावर त्यांच्या घरचा उदरनिर्वाह चालायचा. पण काळा निघाला घातला आणि त्यांच्या पतींचं निधन झालं. आणि आता
ज्याच्या हातावरती किंवा ज्याच्या वरती घर चालू होतं तोच माणूस नाही म्हटल्यानंतर आता करायचं काय? त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी सुरुवात केली हा व्यवसाय करायला आणि चौकात दुकान काढलं. संपूर्ण तालुक्यामध्ये त्या चेष्टेचा विषय झाला. लोकांनी त्यांच्या दुकानाकडे पाठ फिरवले. सुरुवातीला त्यांना काय कामाला माहितीये का? म्हशीला भादरायचं. पण त्यांनाही त्या नाही म्हणाल्या. त्यांनी ते काम केलं. रोज दुकान उघडायच्या, वाट बघायच्या, लोक यायचे नाहीत. पण शेवटी गावातील जे सरपंच होते ना त्यांनी पुढाकार घेतला आणि ते त्यांचं पहिलं गिराईक बनले. खरंच त्या सरपंचांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. त्या सरपंचांनी त्यांच्याकडून दाढी करून घेतली आणि अशा प्रकारे त्यांच्या एक व्यवसायाला सुरुवात झाली. आणि त्यांनी जे पाऊल टाकलं होतं, त्यांनी जो निश्चय केला होता त्याचा महामेरू रुजला गेला तिकडे. आज तुम्हाला या निमित्ताने एवढंच सांगावंसं वाटतंय, कुठलंही काम, कुठलंही, अगदी कुठलंही काम घ्या तुम्ही जगातलं, ते कधी क्षुल्लक नसतं. आणि कुठल्याही कामामध्ये स्त्री पुरुष अशी विभागणी होऊ शकत नाही. चला तर मग या निमित्ताने आपल्या देशातील पहिल्या महिला नाभिक शांताबाई यादव यांना आपल्याकडून मानाचा मुजरा. या मोहिमेत तुम्हाला जी काही रक्कम मिळाली ती रक्कम आपण तुमच्या वतीने त्यांना सप्रेम भेट म्हणून पाठवूया. वा. कुणी कुणी काय काय रक्कम कमवली ते मी आता सांगणार आहे आणि यावरूनच आपल्याला कळेल की कोण आहे या मोहिमेची दमदार नार. सगळ्यात आधी स्नेहाने कमवलेत 2160 रुपये. संस्कृतीने कमवलेत 2300 रुपये. वा. रमशाने कमवलेत 2525 रुपये. श्रेजाने कमवलेले आहेत 3500 रुपये. यावेळेला श्रेजा सेकंड नंबरवर आली तर ते माझ्यासाठी खूप शॉकिंग होतं की अरे बापरे श्रेजा. जेव्हा श्रेजाचा अमाऊंट सांगले तेव्हा मला असं वाटतं आता मी तर हारणार का, म्हणजे माझा अमाऊंट काय. आणि विजेती आहे रसिका. तिने कमवलेले आहेत 3890 रुपये. आणि एकूण रक्कम मी आता तुम्हाला सांगतो 14,375 रुपये. ही रक्कम आपण शांताबाई यादव यांच्याकडे सुपूर्द करणार आहोत. व्यवसाय करायचं म्हटलं की कॉम्पिटिशन खूप आहे आणि खूप म्हणण्यापेक्षा टफ पण आहे. तुम्ही सगळ्यांकडून रसिकाकडून काहीतरी शिका, कारण की ती मार्केटिंग बघा कशी करते. जसा व्यवसाय बदलला तिची स्ट्रॅटेजी बदलते. म्हणजे आज म्हणजे तिला माहिती होतं की मला एखादी गोष्ट तिथून आणायला वेळ लागेल, तर तिने मुलं उभी केली तिथे. त्याला पगार दिला नसेल ही गोष्ट वेगळी आहे. चला, मोहीम झाली, निकाल लागला, विजेता सुद्धा घोषित झाला. पण आता वेळ आलेली आहे सजा. स्नेहा, निकालानुसार तुला सजा मिळणार आहे. आणि आजची जी सजा आहे, तुला तुझा एक मेकओव्हर करायचा आहे आणि हे केस तुला कापायचे. केस कापणार आहेत माझे? किती? तुला काय वाटतं किती कापायचे असतील? रमशा एवढे चालतील का? तयार आहेस? मी स्वतःच कापू का? मी खूप स्वतःला हेअरकट दिलं. जर तुम्हाला नाही म्हणजे ऑब्व्हियसली तर मी करू नाही शकणार, कारण की सजा आहे. मी स्वतःला सजा नाही देऊ शकत. निर्णय तू घ्यावास की तुला किती केस कापायचे. तुला नाही म्हणायचंय? केसांवरती जीव आहे तुझा खूप, है ना? पटकन सांग काय करायचं. कापायचेत? नाही कापायचेत? नाही कापलं तर काय होणार? असं नको विचार करूस. आता फक्त एवढंच सांग. मी तुला दोन्ही गोष्टी सांगितल्या. कापते मी.
मी स्वतः कापू? तू स्वतःच कापायचेस तुझे केस. कापते मी. आत्ता कापायचे? चालेल, काय करू? निर्णय तू घ्यावास की तुला किती केस कापायचे. हे जे केस आहेत ना, हे कापून आपण कोणाला तरी दान करणार आहोत. एखादा कॅन्सर पेशंट असेल किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला त्याची गरज असेल. श्रेजा, स्नेहाने तिचे केस कापणं गरजेचं आहे नाहीये, किंवा तुला वाटतं की तिने कापावेत की नाही कापावेत? दादा, एक गोष्ट सांगते स्नेहाची, चांगली गोष्ट की खूप बिलीव्ह करते दुसऱ्यांना द्यायचं असतं, म्हणजे कर्म चांगलं मिळतं वगैरे. तर मग मला असं वाटते की नाही बोलणार ती, आणि मला असं वाटते तिने कापायला हरकत नाही आहे. संस्कृती, तुला काय वाटतं? मी अंडरस्टँड करू शकते की कुठल्या पोझिशनवरती आहे ती, कारण की लांब केस हे खूप महत्त्वपूर्ण असतात. मला माहिती आहे स्नेहाचं मन मोठं आहे. ती जे पण डिसिजन घेईल खूप विचार करून घेईल. स्नेहा, तू ऐक, घाई करू नकोस, आणि तुझ्यावरती जबरदस्ती नाहीये. तू शांतपणे विचार कर. जो काय निर्णय असेल तो तुझा असेल. फक्त आता तुझा निर्णय मला एवढाच हवा आहे. कापते मी, ठीक आहे. कोणाला मदत होईल तरच फाईन. वाढतील, इतके वाढत असतात. स्नेहा, मला असं वाटतंय की तू जरा वेणी घाल, म्हणजे तुला कट करायला सोपे जाते. स्नेहा, वी आर प्राऊड ऑफ यू. साहित्य आणा रे. स्नेहा, आरामात आरामात. व्हेरी गुड. कोणाला तरी करू द्या मदत, नाही होते. कोणाला बोलू सांग? श्रेजा. श्रेजा, या. बापरे, माझे केस खूप छोटे वाटतात. रात्री 10 वाजता. 2 महिन्याचे केस कापले असते फक्त. नाही, जास्त. ब्रो, माझे केस एवढे वाढतात 2 महिन्यात. होप वाढतील. मी बायोटेन घेते ना, तर लवकर वाढतील. म्हणजे मी बायोटेन घ्यायला सोडून टाकलेलं, कारण की माझे जेवढे मला पाहिजे होते तेवढे वाढले. पण ठीक आहे, वाढतील अजून. केस आहेत. स्वतःची शेती. आजची मोहीम खूप वेगळी आणि विचित्र होती. खरं मला खूप वर्षापासून केस डोनेट करायचे होते, तर ते आज झी मराठीमुळे झाले. मला संधी मिळाली, मी केस डोनेट करून टाकले. पप्पा आय एम सॉरी, मी केस कापले. माझ्या पप्पांना बिलकुल आवडत नाही की मी केस कापते, पण आय एम सॉरी पप्पा, आय लव्ह यू. आणि हे फटाफट मी वाढवेन. तू फक्त बघ नेमकं काय काय घडतंय आणि कोण होणार गावची लाडकी लेक, हे जर तुम्हाला कळून घ्यायचं असेल, त्यासाठी बघत राहा मंडळी तुमचा आमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव झालंय जगाच्या भागा भागा. तो कार्यक्रम आहे जाऊबाई गावात.